मानवी इंद्रिय संस्था रक्ताभिसरण. आर्थ्रोपोडा मोलुस्का ही खुली रक्ताभिसरण संस्था दाखवते. रक्ताची सरासरी घनता 160 प्रति किलो घनमीटर असते. 160. एक प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे 5 लिटर म्हणजे 1.3 गॅलन रक्त असते. रक्ताचा शोध क्लार्क लँडस्टर यांनी लावला. ABO या रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टर. या शोधाबद्दल 30ला त्यांना नोबेल पारितोषिक. 1902 मध्ये AB रक्तगटाचा शोध स्टोलो आणि स्टार्ली यांनी लावला. स्टार्ली यांचा AB रक्तगट. रक्ताचे प्रमुख कार्य: सूक्ष्मजीव व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. पोषण तत्वाचे वहन करणे. तापमान नियमन. शरीराचे तापमान 37 डिग्री इतके कायम ठेवणे. रक्तद्रव प्लाझ्मा. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचे काम करते. अल्ब्युमिन शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. प्रोथ्रोम्बिन व फायब्रोजिन रक्त गोठण्याचे प्रक्रियेत मदत करतात. ते हिपॅरिन हे रक्त पातळ करण्याच्या याच्यात चालू असते. हिपॅरिन पातळ करते. प्रोथ्रोम्बिन फायब्रोजिन रक्त गोठण्याच्या याच्यात मदत करतात. रक्तकणिका रक्तपेशी ह्या रक्तपट्टिका असं म्हणतात. हे सुद्धा रक्त गोठण्याच्या कामात मदत करतात. RBC 120 दिवस त्याच्या याच्यातच 120 दिसतं. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड रक्तात विरघळू शकतात. यांचा मृत्यू प्लीव्हामध्ये होतो. पांढऱ्या पेशी WBC 3 दिवस शरीराची सैनिकाचे काम करत असतात. रोगांपासून संरक्षण करतात. WBCचे 5 प्रकार आहे: बेसोफिल, इसायनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. रक्तपट्टिका प्लेटलेट्स रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. 5 दिवस जगतात. रक्तवाहिन्या आणि कोशिका. मानवी हृदयाचे स्पंदने सतत चालू असतात, त्यामुळे रक्तवाहिन्याच्या रक्त सतत फिरत राहते. जवळजवळ 57,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. शरीरवाहिन्या धमन्या व शिरा. धमन्या म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात, तर शिरा अशुद्ध रक्ताचा पुरवठा. अपवाद: फुफ्फुस धमनी ही अशुद्ध फुफ्फुस धमनी असून सुद्धा अशुद्ध वाहते व फुफ्फुस शिर असून सुद्धा शुद्ध रक्त वाहते. अपवाद आहे दोघींना. केशवाहिन्या बारीक असतात. धमन्या आणि शिरांची शरीररचना. धमनी याचं आवरण जाड असते, झडप नसते धमनीला. स्नायू व संयोजी. तर शिरांना झडप असते अशा प्रकारची. आवरण छोटे असते, कमी असते. धमन्या जाडीनुसार धमन्या, नंतर शिर, नंतर केशवाहिन्या सर्वात लहान. तर रक्तदाबानुसार धमन्या, नंतर केशवाहिन्या. शिरात रक्तदाब कमी असतो, धमन्यात सर्वात जास्त रक्तदाब असतो. त्यामुळे धमन्याची जाडी ही जी जाडी आहे ती जास्त असते, धमन्यात जास्त असतं रक्तदाब म्हणून. मानवी हृदयाला अनैच्छिक पंप असे म्हणतात. हृदय 2 आलीन 2 निले व +5 झडपा असतात. द्विदल झडप, त्यानंतर त्रिदल झडप, महाधमनी अर्धचंद्रोपाकार झडप, त्यानंतर वेगवेगळ्या झडपा असतात, 5 झडपा असतात. हृदयाचे स्थान जवळजवळ मध्यभागी असते. मानवी हृदय छातीच्या पिंजऱ्याच्या जवळजवळ मध्यभागी. ते बरगड्यामध्ये दोन्ही फुफ्फुसांमध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते, डाव्या बाजूला. प्रधिहृदयशीर. हृदयाचे अशुद्ध रक्त सिनिस या छिद्रातून उजव्या आलिंदात सोडले जाते. श्वसन संस्था. अंतःश्वसन. ऑक्सिजन पेशींमध्ये जातो. अंतःश्वसनमध्ये पेशीचे श्वसन आहे. बाह्य श्वसन म्हणजे नाकावाटे घेणारे श्वास घेणे. तर अंतःश्वसन म्हणजे रक्तातून ऑक्सिजन पेशीमध्ये जातो, पेशीतून कार्बन डायऑक्साईड रक्तामध्ये येतो, हे अंतःश्वसन आहे. तर पेशी श्वसन टप्प्याटप्प्याने ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्रव्य घटकाचे मंदज्वलन होऊन ATPच्या रूपात ऊर्जा तयार होते. पेशीतून ऊर्जा तयार होणे याला पेशी श्वसन असं म्हणतात. कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. श्वसनाचे 2 प्रकार: ऑक्सिश्वसन व विना ऑक्सिश्वसन. ऑक्सिश्वसनमध्ये ही क्रिया आहे. C6H12O6 6O2 6CO2 तयार होते, नंतर 6H2O, ऊर्जा 38 ATP.
ऑक्सिडेशनमध्ये 38 ATP. विना ऑक्सिडेशन प्राण्यांमधील विना ऑक्सिडेशन वेगळं असतं. C6H12O6 याचं 2C3H6O3 2 ATP ऊर्जा तयार होते प्राण्यांमध्ये. तर वनस्पती विना ऑक्सिडेशन प्रक्रिया 6,6H12O6 ग्लुकोजचे C2C2H5OH प्लस C2 कार्बन डायऑक्साईड प्लस 2 ATP. तर ग्लुकोजच्या इथेनॉलमध्ये कार्बन डायऑक्साईड व एनर्जी इथेनॉल तयार होते. तर प्राण्यांमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते. लॅक्टिक ॲसिड 2C3H6O3. त्यानंतर घसा श्वसननलिकेच्या वरच्या बाजूला एक झडप इपिग्लॉटिस असते. अन्ननलिकेत अन्न जाताना झडपेमुळे श्वसननलिका झाकली जाते, त्यामुळे श्वसननलिकेत अन्नाचे कण शिरत नाही. नाक घसा ज्या ठिकाणी मिळतात त्या भागास कोरोना असं म्हणतात. कोरोना. श्वसननलिकेच्या सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगवलेला असतो. श्वसनी 2 फाटे फुटतात, त्यांना श्वसनी असं म्हणतात. फुफ्फुसे प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्यास फुफ्फुस आवरण असं म्हणतात. श्वसनिका व वायुकोश. श्वसनिका फुफ्फुसात शिरलेल्या श्वसनीचे पुढे 2 भागात रूपांतर होऊन परत त्याचे लहान लहान शाखात रूपांतर होते, त्यांना लहान शाखांना श्वसनिका असं म्हणतात. वायुकोश शेवटच्या ठिकाणी वायुकोश फुगीर भाग, इथेच सर्व काम वायुकोशात होते. फुफ्फुसामध्ये होणारी वायूंची देवाणघेवाण. रक्तातील तांबड्या पेशी RBC मध्ये हिमोग्लोबिन ही लोहयुक्त प्रथिने असते. वायुकोशातील आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. हिमोग्लोबिन त्याचवेळी कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात, तेथील हवा मिसळतात व ऑक्सिजन रक्तात घेतले जाते. कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छवाटाद्वारे बाहेर टाकले जाते. श्वासपटल डायफ्राम. श्वासपटल हा बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी असलेला एक स्नायूंचा पडदा असतो. श्वासपटल हे उदरपोकळी छातीच्या पोकळीच्या दरम्यान असतो. श्वासपटल सतत वर व खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडून येण्यासाठी गरजेचे असते. श्वसनामुळे उद्भवणारे रोग. फायब्रोसिस फायबर ऊतीची वाढ झाल्यास फायब्रोसिस तंतुशोथ तंतुमय फायबर ऊतीच्या वाढ. सिलिकोसिस म्हणजे कॉपर व काच कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना रोग होतो. अँथ्रॉसिस कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या. ॲस्टोबॅसचे धागे जास्त प्रमाणात श्वसनामार्फत आत गेल्यास. बायसोनेसिस म्हणजे कापड गिरणीत कापसाचे धागे जास्त प्रमाणात शरीरात गेल्याने. एम्फोसेमा यामध्ये हवा गेल्यावर पेशीचा समूह फुगीर होतो व फुफ्फुसातील हवेच्या कोशाला इजा होते. एम्फोसेमा. पचनसंस्था. पचनसंस्थेत अन्ननलिकेची एकूण 9 मीटर लांबी असते. अन्ननलिकेची एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण प्रत्येक दातावर असते. आयसीपीएम. पटाशीचे दात I2, सुळे दात C1, उपदाढ P2 व दाढ मोलार 3. इन्सिजर सायनिन प्रीमोलार व मोलार 2, 1, 2, 3. यामध्ये 21-23 हे प्रौढांचे आहे, 21-23 प्रौढांचे आहे, 22 हे 20 ते 22 लहान मुलांचे आहे. तर 21-02 हे बाळांचे आहे. जिभेवरील स्वादनलिका टेस्ट बड असतात. संख्या 26 ते 3000 असते. स्वादकलिकेची संख्या 3000 असते. पाठीमागच्या साईडला कडू, तोंडाच्या टोक्यावर गोड, साईडला खारट व नंतर आंबट. गोड, खारट, आंबट, कडू अशी चव येते. त्यानंतर लाळ ग्रंथी. घशाच्या जवळ व कानशिलाजवळ लाळ ग्रंथी असते. लाळ ग्रंथीची संख्या 800 ते 1000 असते. लाळ ग्रंथीच्या जोड्या झॅगोमॅटिक ग्रंथी, कर्णमूल ग्रंथी, अधोजिवा ग्रंथी, अधोहुन ग्रंथी म्हणजेच पॅराटाइड ग्लँड, सब बँड्युलर ग्लँड व सब मँड्युलर ग्लँड. ट्रिक्स. लाळ ग्रंथीला म्हणून मॅट्रिक्सच्या कर्णाला अधोहुन, कर्णमूल, अधोजिवा, अधोहुन
एन्झायमॅटिक ग्रंथी. स्वादुपिंड स्वादुपिंडातून स्वादुरस स्रावते व त्यात अनेक विकर असतात. त्यातील प्रमुख 3 विकर पुढीलप्रमाणे: अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन. अमायलेज कार्बोदके, मायकार कार्बोदके. लायपेज लायके आहे मादरचो, लायपेज मादर मेद. ट्रिप्सिन टिप नळातून प्रथिने, थीन थेंब टिप पडतात, टिप पडतात. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. खालच्या बाजूस पित्ताशय असते व त्यामध्ये यकृताने स्रावलेले पित्तरस साठवले जातो. म्हणजेच काय, सर्वात मोठी ग्रंथी यकृत, लिव्हरच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते, लिव्हरच्या खालच्या बाजूस पित्ताशय. यामध्ये यकृताने स्रावलेले पित्तरस म्हणजे यकृत पित्तरस स्रावलेले पित्तरस साठवले जाते खालच्या बाजूस. त्याच पित्तरसात क्षार असतात. पित्तरसामुळे स्निग्ध पदार्थाच्या पचनास मदत होते. पित्तरस हे अन्न आम्लयुक्त करते. यकृताचे मुख्य कार्य म्हणजेच उपयोगात नसलेल्या ग्लुकोजचा साठा करणे. ग्लुकोजचा साठा यकृतात होतो. जठर स्टमॅच जे प्रमाणे असते. जठर हे 1.5 लिटर अन्न साठवू शकते. या जठरामध्ये 4 तास अन्न साठा केला जातो. जठरग्रंथीमधून जठररस स्रावते. जठररसात प्रमुख 3 घटक असतात: पेप्सिन, म्युकस व HCl. जठररसात पेप्सिन, म्युकस, HCl असते. पेप्सिन हे प्रथिनाचे विघटन करतात. म्युकस हे जठराच्या आतील आवरणाच्या हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतात. म्युकस HCl पासून संरक्षण करतात व हायड्रोक्लोरिक आम्ल हे अन्न आम्लयुक्त करते. जे प्रमाणे असते. जठररसात 3 प्रमुख घटक असतात: पेप्सिन, म्युकस, हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl. जठररस पेप्सी कसं आहे? लहान आतडे 6 मीटर लांब असून अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग असतो. प्रामुख्याने अन्नपचन व शोषण होते. पोषक पदार्थ रक्तात शोषणाचे काम लहान आतड्यामध्ये होते. पोषक पदार्थाचे रक्तात शोषणाचे काम लहान आतड्यात होते. अंतस्राव असते. लहान आतड्यात अंतस्राव स्रावत असतो. आतड्यातील अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. आद्यांत्र 3 पाचक रस मिसळतात आतड्यामध्ये अन्नामध्ये. आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र हे 3 भाग आहे. आद्यांत्र म्हणजे यू प्रमाणे असतो स्टार्टिंगचा भाग. मध्यांत्र म्हणजे पूर्ण मधला भाग जास्त असतो, मोठा, कमी गुंडाळलेला. तर शेषांत्र लहान आतड्याचा सर्वात लांब भाग असतो व सर्वात जास्त गुंडाळलेला असतो शेषांत्र. मोठे आतडे 1.5 मीटर. अपेंडिक्सचा छोटा भाग जोडलेला असतो सर्वात सुरुवातीला. अकार्यशील भाग आहे. फक्त पाण्याचे शोषण होते मोठ्या आतड्यात. 3 भाग, मुख्य 3 भाग आहे: कॅल्कम, क्लोलन व मलाशय. रेक्टम. मोठ्या आतड्याचे प्रमुख 3 भाग: रेक्टम म्हणजे क्लोलन, कॅल्कम, रेक्टम. RCC. उत्सर्जन संस्था: वृक्काची जोडी, मूत्राची जोडी, मूत्राशय व मूत्राशय नलिका. वृक्क उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. उजवे थोडे खाली असते, डावे वर असते. नेफ्रॉन. अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. 3 सेंटीमीटर लांबी असते एका नेफ्रॉनची. 10 लाख असतात तशा. नेफ्रॉनची कार्यप्रणाली: त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात. घाम निघतो त्यामुळे त्वचेमधून. वरच्या भागात असतात त्याला बोमन संपुट असे म्हणतात. त्यातील रक्तकोशाच्या जाळीला ग्लॅमुरस असे म्हणतात. उत्सर्जित पदार्थ: अमोनिया. गोड्या पाण्यातील प्राणी, गोड्या पाण्यातील मासे, डिंबक याचे उत्सर्जन करतात. अमोनिया सर्वात जास्त विषारी. 500 मिली पाणी लागते 1 ग्रॅम अमोनिया बाहेर काढायला. युरिया अमोनियापेक्षा थोडा कमी असतो. मध्यम विषारी असतो व प्राणीचं हे करतात. युरिया तयार होण्याची क्रिया यकृत मार्फत होते. 50 मिली पाणी लागते 1 ग्राम बाहेर काढायला. जास्त विषारी नसते. सस्तन प्राणी म्हणजे मानव, समुद्री, खाऱ्या पाण्यातील मासे, बेडूक इत्यादी. युरिया आम्ल सर्वात कमी विषारी. छोटे प्राणी, सरपटणारे, गोगलगाय, कीटक, पक्षी. 10 मिली पाणी लागते. सर्वात विषारी अमोनिया, युरिक आम्ल. उत्सर्जनाचे विकार व आजार: युरेमिया म्हणजे युरियाचे प्रमाण
वर जाते, रक्त जास्त होते, युरियाचे प्रमाण जास्त झाल्यास युरेमिया. प्रोटेन्युरिया म्हणजे प्रथिनेची बाहेर पडतात, आजारात लघवीमार्फत प्रथिने बाहेर पडतात, प्रोटीनयुरिया. प्रोटीन बाहेर पडते, प्रोटीनयुरिया. ग्लायकोजुरिया आजारात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते व लघवीमार्फत ग्लुकोज बाहेर पडते, ग्लायकोजेनेरिया. ग्लायको म्हणजे ग्लुकोज बाहेर पडते. अनुरिया या रक्तातून मूत्रपणे पूर्ण बंद होते, म्हणजे बंदच होणे, एकदम बंद, अनुरिया बंद. हिमॅच्युरिया या आजारात लघवीमार्फत रक्त बाहेर पडते, हिम म्हणजे रक्त बाहेर पडते. पॉलीयुरिया जास्त प्रमाणात मूत्र निर्माण होते, पॉली म्हणजे जास्त, पॉली म्हणजे जास्त, आपण म्हणतो ना मोनो, पॉली म्हणजे 11पेक्षा भरून 1000 2000 असं, पॉली जास्त. अलिगोयुरिया म्हणजे कमी प्रमाणात मूत्र, अलिगो म्हणजे कमी. मानवातील समन्वय सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमिबासारख्या एकपेशीय प्राण्याच्या अशा प्रकारचे आवेग व प्रतिसाद निर्माण करण्याची चेतासंस्था नसते. अमिबेला चेतासंस्था नसते, एकपेशी असतो. चेतापेशीचे न्यूरॉन संदेशाचे वाहन कार्य, आधार देण्याचे कार्य, चेतापेशींना आधार देण्याचे कार्य देणाऱ्या व त्यांना कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असं म्हणतात. त्याच्या शेवटी वृक्षिके, पेशिकाय व अक्षतंतू या 3 भाग आहेत. पेशिकाय, केंद्रक, वृक्षिका, अक्षतंतू असे. सहयोगी म्हणजे चेतासंस्थेचे एकात्मिक संकलन कार्य करतात. संवेदीय म्हणजे आवेगाचे वाहन ज्ञानेंद्रियाकडून मेंदू व मेंदूरज्जूकडून जातात. ज्ञानेंद्रिय म्हणजे इंद्रियाकडून संवेदना होते, ते इंद्रियाकडून मेंदूकडे जाते. प्रेरक म्हणजे मेंदूकडून स्नायू हाताकडे. ट्रिक्स. बॉस नेहमी सर्व काम उलटे सुलटे करत असतो. म्हणून मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस नियंत्रित करते व मेंदूची उजवी बाजू डाव्या बाजूला नियंत्रित करते. मेंदूची डावी बाजू गणित, डाव्या साईडला. मेंदूची डावी बाजू शास्त्र, गणित, विश्लेषण, विचार, भाषा, तार्किक विचार. तर मेंदूची उजवी बाजूचे कार्य प्रतिभात्मक विचार, सर्वांगीण विचार, कला, संगीत, नवनिर्मिती. आता प्रमस्तिष्क सर्वात मोठा भाग, मेंदूचा 2/3 एवढा भाग व्यापतो प्रमस्तिष्क. भागाचे कार्य काय आहे प्रमस्तिष्कचे? स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता, बुद्धिविषयक कार्य, हालचाली नियंत्रण, निर्णय क्षमता. एमपीसी प्रमस्तिष्क एमपीसी. स्मरणशक्ती, एकाग्रता, बुद्धिविषयक कार्य, हालचाली नियंत्रण, निर्णय क्षमता. अनुमस्तिष्क प्रमुख मोठा, मेंदूचा छोटा भाग असतो अनुमस्तिष्क. उंच होते व खळग्यांनी बनतो. शरीराचे तोल सांभाळतो, म्हणजे छोटा तोल सांभाळतो व हालचालीमध्ये सुसूत्रता आणतो. मेगला सेलेब्रियम व मेडुला ऑब्लांगेटा. मस्तिष्क पुच्छ हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग असतो. अनिच्छिक क्रियेचे नियंत्रण करत असते. इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अनिच्छिक क्रियेचे नियंत्रण करत असते. श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके, शिंकणे, खोकणे, लाळ ग्रंथी, रक्तप्रवाह इत्यादी. पुच्छ म्हणजे शेवटचा किंवा शेपूट. मेडुला ऑब्लांगेटा महत्त्वाचा आहे. स्पायनल कॉर्ड पुढील कार्य आहेत. मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वाहन करणे, प्रात्यक्षिक कार्याचे समन्वय व केंद्रक म्हणून कार्य करणे, त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे, हे सगळं स्पायनल कॉर्ड करत असतो. कर्परचेता व मेरुचेता, कार्निवल नर्व्स व स्पायनल नर्व्स या मेंदूपासून निघणाऱ्या चेता असतात. या शरीर व छातीपोटातील विविध भागाशी जोडलेल्या असतात. कर्परच्या चेता 12 जोड्याच्या असतात. कपतोडा 12 आणा, 12 जोड्या कर्परच्या. मेरुचेता मेरुरज्जूपासून निघणाऱ्या चेता असतात. या हात, पाय, त्वचा तसेच शरीराच्या इतर भागाशी जोडलेल्या असतात, म्हणजे भागाकडून मेंदूकडच्या त्या साईडचा. मेरुचेता 31 जोड्यांच्या असतात. मेरूने 31 पेरू खाल्ली.
31 जोड्या मेरू. कर्प 12. रासायनिक नियंत्रण केमिकल कंट्रोल. मानवी शरीरात रासायनिक नियंत्रण संप्रेरके म्हणजे हार्मोन रासायनिक पदार्थामार्फत होते. स्टार्लिंग लिंग रासायनिक हार्मोन लिंग याने 1902 मध्ये संप्रेरकची संकल्पना मांडली. संप्रेरक म्हणजे हार्मोनची संकल्पना स्टार्लिंग यांनी मांडली. लिंग हार्मोन. संप्रेरक हे अंतरस्रावी ग्रंथीतून स्रावतात. अंतरस्रावी वाहिन्या नसतात. रक्तप्रवाहात मिसळले जातात. शरीराच्या सर्व भागात पोहोचते. चेताग्रंथी हायपोथॅलॅमस, पिट्युटरी पियूषिका ग्रंथी, तृतीय नेत्र ग्रंथी. पियूषिका ग्रंथी म्हणजे पिट्युटरी. आउटपुट ग्रंथी म्हणजे थायरॉइड. आउटपुट ग्रंथी म्हणजे पॅराथायरॉइड. थायमस, पँक्रियास म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी. अधिवृक्क ग्रंथी म्हणजे ॲड्रिनल ग्लँड. अंडाशय म्हणजे ओव्हरी व वृक्षण म्हणजे टेस्टिस. या अंतस्रावी ग्रंथी आहेत. यामध्ये ठिकाण अधिचेतक म्हणजेच हायपोथॅलॅमस वर असते. हायपोथॅलॅमस. पिट्युटरी म्हणजे पियूषिका ग्रंथीच्या वर असते. तृतीय नेत्र ग्रंथी असते. त्यानंतर पियूषिका ग्रंथीच्या वर हायपोथॅलॅमस असते. त्यानंतर अटुटरी ग्रंथी म्हणजे थायरॉइड. थायरॉइड ही कंठाच्या तिथे असते. थायरॉइड ग्रंथी. व पॅराट्युटरी ग्रंथी म्हणजे 4 असतात त्या. पॅराथायरॉइड असते. त्यानंतर थॅमस येवलोपी ग्रंथी म्हणजे थोडी खाली छातीच्या मधोमध आपण पाहतो ते छातीच्या मधोमध थॅमस असते. थॅमस छातीच्या मध्ये. पँक्रियास स्वादुपिंड यकृताच्या खाली स्वादुपिंड असते. अधिवृक्क ग्रंथी म्हणजे ॲड्रिनल ग्लँड. वृक्क ग्रंथीच्या वरती ॲड्रिनल ग्लँड असते. आणीबाणी असं म्हणतो आपण. अंडाशय स्त्रियांच्या उव्हीर हे स्त्रियांना असते. तो वृक्षण ग्रंथी टेस्टिस पुरुषांना असते. पियूषिका ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते. पियूषिका ग्रंथी मेंदूच्या तळाशी. पिट्युटरी ग्लँड मेंदूच्या तळाशी असते. अँटेरियर व पोस्टेरियर हे 2 ग्रंथी आहेत. त्यानंतर अधिचेतक ग्रंथी हायपोथॅलॅमस ग्लँड पियूषिका ग्रंथीच्या वर असते. हायपोथॅलॅमस पियूषिका ग्रंथीला नियंत्रित करते. हायपोथॅलॅमस. त्यानंतर अटुटरी ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लँड. या ग्रंथी मानेच्या मध्यभागी समोरून श्वसनाच्या दोन्ही बाजूस असतात. ही सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे. थायरॉइड कॅल्शियमचे नियंत्रण करते. त्यानंतर पॅराथायरॉइड ग्लँड त्याच्यात समोर 4 ग्रंथी असतात. आउटपुट ग्रंथीच्या मागे 4 असतात. 4 ग्रंथी त्याच्या मागेच 4 ग्रंथी असतात. पॅराथायरॉइड संप्रेरकचे प्रमाण कमी झाल्यास टिटॅनियस रोग होतो. कॅल्शियम व फॉस्फरसचे चयापचयाचे नियंत्रण करणे. पॅराथायरॉइड ग्लँड. पिनियल ग्रंथी ही ग्रंथी मेंदूमध्ये असते. पिनियल ग्लँड ही मेंदूमधील सर्वात छोटी ग्रंथी आहे. रक्तदिवस असा फरक समजण्यात मदत करते. मेलॅटोनिन. त्यानंतर थॅमस ग्लँड ही ग्रंथी छातीच्या पिंजऱ्यात व हृदयाच्या जवळ असते. याचे मुख्य कार्य प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवणे. थायमोसिन संप्रेरक स्रावते. थायमोसिन. स्वादुपिंड पीपी सेल, एफ सेल 5%, डेल्टा सेल 5%, अल्फा सेल 20%, बीटा सेल 70%. 4 प्रकारच्या पेशी जठरामध्ये असतात. स्वादुपिंड महत्त्वाची. ही ग्रंथी अंतस्रावी व बहिस्रावी दोन्ही स्वरूपात असते. दोन्ही रस स्रावते. स्वादुपिंडातून स्रावणारा स्वादुरस नियंत्रण ठेवणे. इन्सुलिन व ग्लुकॅगॉन पातळीवर नियंत्रण ठेवणे. इन्सुलिन, स्टोमॅटोस्टॅटिन, ग्लुकॅगॉन व पीपी सेल पेप्टॅटिक सेल. अधिवृक्क ग्रंथी ॲड्रिनल ग्लँड ही ग्रंथी दोन्ही वृक्काच्या वरती असते. आणीबाणी म्हणून शरीरातील सोडियम पोटॅशियमचे संतुलन राखणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे. हे हृदय व त्याच्या संवाहिनी संस्थेचे उद्दीपन करते. ही भावनिक व आणीबाणी प्रसंगी वर्तन नियंत्रण करते. संप्रेरक कॉर्टिकोस्टेरॉइड, ॲड्रिनलिन व नॉन ॲड्रिनलिन असे संप्रेरक स्रावते. अंडाशय, ओव्हरी, प्रोस्टेजोरॉन व एस्ट्रोजन हे संप्रेरक स्रावते. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असते. ग्रंथीत फक्त स्त्रियांमध्ये असतात. स्त्रियांचे दुय्यम लैंगिक गुणाचा विकास करणे व गर्भाशयात अंतस्रावाची वाढ करणे. संप्रेरक प्रोजेस्टेरॉन व इस्ट्रोजन. वृक्षण टेस्टिग्लॅंड ही ग्रंथी पुरुषांमध्ये असते. या ग्रंथीत दुय्यम लक्षणाचे विकास जसे आवाजात घोगरेपणा, दाढी, मिशा ह्या टेस्टोस्टेरॉनमुळे येते.
बाह्यस्रावी ग्रंथी, या ग्रंथी स्राव रक्तात न सोडता ते बाहेर इतरत्र शरीरात सोडतात म्हणून यांना बाह्यस्रावी ग्रंथी म्हणतात. बाह्यस्रावी ग्रंथींना विकरे असे म्हणतात. जठर ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, यकृत ग्रंथी, लाळ उत्पादक ग्रंथी ह्या वेगवेगळ्या आहेत, रक्तात मिसळत नाही. चेतापेशीचे प्रकार: प्रेरक चेतापेशी, सहयोगीय चेतापेशी व संवेद्य चेतापेशी. 3 प्रकार. सजीवांचे प्रजनन. पेशी विभाजन: मायटॉसिस, सूत्र विभाजन, मायटॉसिस, अर्ध गुणसूत्री विभाजन, मियोसिस. सूत्री विभाजन शरीरात कायिका पेशी व मूल पेशींमध्ये घडून येते. अर्ध गुणसूत्री विभाजन हे जननपेशी अवलंबन असते. मियोसिस. गुणसूत्रांची संख्या दुप्पट करत असते. जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर त्याची 4n केली जाते. प्रजनन. अलैंगिक व लैंगिक. प्रजननाचे प्रकार: अलैंगिक, लैंगिक. अलैंगिकमध्ये एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन, बहुपेशीय सजीवातील अलैंगिक. एक पेशीय प्रजननामध्ये द्विविभाजन, बहुविभाजन व कलिका नाही. एक पेशीमध्ये द्विविभाजन म्हणजे एकातून 2 होणे, बहुविभाजन म्हणजे एकातून जास्त, कलिकायन म्हणजे कली येणे व हायड्रासारखे कली येणे. बहुविभाजन सजीवातील अलैंगिक प्रजनन. खंडीभवन म्हणजे एकाचे 2 सजीव तयार होणे. पुनर्जनन म्हणजे कोणत्याही भाग कापला तरी नवीन सजीव तयार होणे, स्पंजसारखा. मुकुलनायन, मुकुल येणे हायड्रावर. शकीय प्रजनन व बीजाणूजन्य मिळते. लैंगिक प्रजनन, मानवातील लैंगिक प्रजनन, स्त्री प्रजनन, पुरुष प्रजनन, वनस्पतीतील लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन युग्मक शिवाय घडून येते. तंतोतंत मूळ सजीवांसारखा असतो. यामध्ये एक जनकाचे गुणसूत्रीय विभाजन होऊन नवीन जीवाची निर्मिती होते. एक पेशी या 2 पेशीतील निर्माण करतात. एक पेशी या 2 नवीन पेशीची निर्मिती करतात. जसं 2n आधी आहे, नंतर 4n विभाजनापूर्वी. 2n नवजात पेशी 2. विभाजनापूर्वी तिच्या केंद्रकमध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या दुप्पट होते. 2n कायम राहते. एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन. एक पेशीय सजीवाचे द्विविभाजन म्हणजे साधे विभाजन. तंतुकणिका, हरितलवके हे सर्व पेशीचे अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. तंतुकणिका, हरितलवके, द्विविभाजन असे याच्यातून 2 होणे. अभिमा साधे विभाजन होते. त्यानंतर उभे विभाजन, युग्लिना असे आडवे उभे विभाजन होते व 2 सजीव निर्माण होतात. आडवे विभाजन पॅरामेशियम, क्लोरेला, शैवाल व जीवाणू. पॅरामेशियम असे आडवे द्विविभाजन, उभे द्विविभाजन व अमिबामध्ये साधे द्विविभाजन. बहुविभाजन. खराब प्रतिकूल परिस्थितीत अन्न अपुरे अशा वेळी अमिबा सदंपात तयार करत नाही, हालचाल थांबवतो व गोलाकार होते. पेशीपटलाभोवती अनेक कठीण संरक्षक कवच तयार करतो. पुट्टी असे म्हणतात त्यास. पुट्टीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक सूत्री विभाजन होते, अनेक केंद्र तयार होते, मग पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि छोटे छोटे अमिबा बाहेर पडतात. अमिबा व प्लाझ्मोडियम बहुविभाजनाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे अमिबा हे एक विभाजन सुद्धा आहे, बहुविभाजन सुद्धा करू शकते. जनक, त्यामध्ये पुट्टी तयार होते, आतले हे बारीक बारीक होतात केंद्रक व केंद्रक बाहेर येते. नवजीवन अमिबा. कलीन काय बडिंग, क्वीन ईस्ट या एक पेशीय कवकामध्ये कलिका पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. क्वीन पेशी या सूत्री विभाजनाने 2 विभाजन नवजात केंद्र तयार करतात. फुगवटा, बड येतो म्हणजेच कलिका येते. बडिंग असा फुगवटा येतो. क्वीन केला कलिकलायन असं म्हणतात. क्वीनक म्हणजे ईस्ट हे उदाहरण आहे त्याचे. ईस्ट, क्वीन असे बड येते व बड वाढत जाते. बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन. आता हे सगळं एक पेशीयच आहे. एक पेशीमध्ये अमिबाच येतो. अमिबा हे दोन्ही करतो, हे ईस्ट करते. तर आता बहुपेशीय पाहू आपण. बहुपेशीय मल्टिपल फ्युजन हे बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन. प्रत्येक तुकडा नवजात सजीवासारखा तयार होतो. याला सायकॉन म्हणजे स्पायरोगायरा आपला स्पंज यानुसार काम करतो. खंडीभवननुसार सायकॉन, स्पायरोगायरा, शैवाल. पुनर्जनन. प्लानेरिया हे प्राणी पुनर्जननाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याला कोणत्या ह्याच्यात तुकडे केला तरी नवीन प्लॅनेरिया तयार होतो. मुकुल नायल, बडिंग, हायड्रासारखे पदार्थ मुकुल येतो हायड्रावर, असा नवजात हायड्रा तयार होतो.
शकीय प्रजनन खोड पान मूळ या शकीय अवयवाच्या मदतीने होते. पेरावर आलेल्या मुकुलाला ऊस गवत, खोडावर आलेल्याला बटाटा, पानावर पानमुठी व मुळापासून गाजर मुळा रताळे. बीजाणूची निर्मिती. आता खंडीभवन पाहिलं, पुनर्जनन, मुकुलाय, शकीय, बीजाणू निर्मिती. तर बीजाणू निर्मिती म्युकस मॉस रिस्किया ह्या 3 उदाहरणं आहेत, हे पाहून घ्यायचं. ओलसर जागी उबदार जागी बीजाणू तयार होतात, त्यावर बीजाणू तयार होतात, फुटते आणि बीजाणू बाहेर पडून त्याची वाढ होते. म्युकर मॉस व रिस्किया. त्यानंतर लैंगिक प्रजनन. 2 जनक पेशीच्या आवश्यकता लागते, पुंगयुग व स्त्रीमुखयुग. युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्र विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणसूत्री पेशी एकोगुणी असतात. स्त्री युग्मक व पुंयुग्मक तयार करण्यासाठी अशा प्रकारचे विभाजन आवश्यक असते, म्हणजे दोघांचे अर्धे अर्धे एक एक घेतले जाते. मानवामध्ये लैंगिक प्रजनन XY, XX ही स्त्रियांमध्ये असते तर XY बॉयमध्ये असते. गुणसूत्राचे विभाजन. वृक्षण टेस्टिस असंख्य शुक्राणू नलिका असतात, यामध्ये शुक्राणुजनन नलिका असतात. अशा त्यामध्ये जनकीय अस्तर पेशीचे अर्धसूत्री पद्धतीने विभाजन होऊन शुक्रपेशी स्पर्म तयार होतात. वाहिन्या. वृषणजलिका, अपवाहिनी, अर्धपक्व, सकलवाहिनी, मूत्र जननवाहिनी जवळजवळ 6 मीटरपर्यंत असते. हे वृक्षण इथून असं येतं, असं इथून सगळं मानवी शुक्राणू, शेपूट, इथं तंतू म्हणजे डोके. शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर. ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जा भागवण्याचे काम रक्तामधील फ्रुक्टोज या नावाचा शर्करा करतो. फ्रुक्टोज नावाचा शर्करा ऊर्जेची आवश्यकता भासते तेव्हा फ्रुक्टोज असतो. शुक्र प्लस परस्पर ग्रंथी, क्राउब्स ग्रंथी, स्राव, रेत मिळून वरीय तयार होते व बाहेर काढले जाते पेनिसद्वारे. स्त्री प्रजनन संस्था. ॲम्फिबियन या फलन क्रिया घडते. अंड, नलिका, अंडाशय, गर्भाशय, यौन. मासिक पाळी 28 दिवस 30 दिवसाची 3 ते 5 दिवस असू शकतात. नियंत्रण केले जाते पुट्टिका ग्रंथी, इस्ट्रोजन, प्रोस्टोजन, पुटिग्रंथी. इस्ट्रोजन संप्रेरक स्रावते. पुटिग्रंथी. पितीपंड हे प्रोस्टोजन संप्रेरक स्रावते तर इस्ट्रोजन हे पुटिग्रंथी स्रावते. पुटिग्रंथी ग्रंथ म्हणजे FSH पुटिग्रंथी संप्रेरक. इस्ट्रोजन पित्तपंडिकारी संप्रेरक व प्रोस्टोजन. हार्मोन इस्ट्रोजन, ल्युटिझन, प्रोजेस्टेरॉन. शुक्राणुयन, अंडपेशीयन, युग्मज 2N. वनस्पती लैंगिक प्रजनन. निदलपुंज, दलपुंज, पुंमंग, जायांग. निदापूजा. वनस्पती फुलांचे. निदलपुंज पुष्पवृत्त, त्यानंतर निदलपुंज, मग दलपुंज पाकळ्या येतात, मग कुशीवंत, अंडाशय, अंडाशयामध्ये, त्यानंतर हे वृंत म्हणजे हे बाहेरचे जे आलेले आहेत, तर परागकोश व परागकोशमध्ये पुंमंग असं म्हणतात, तर हे जायांग म्हणतात. लेडीजचे जायांग, पुरुषाचे पुंमंग. निदल व दलपुंज. हिरव्या रंगाच्या भागाला निदलपुंज, पाकळ्याला दलपुंज. विविध रंगी असतात. पुंमंग हे पुल्लिंगी, मेल दल असतात, तर जायांग हे स्त्रीलिंगी. जायांगामध्ये कुशीवंत अंडाशय असते. अंडाशयातील बीजांडे तयार होतात व बीजांडापासून अंडपेशी तयार होते. एकाच बायसेक्शुअल म्हणजे जास्वंद, एकाच फुलामध्ये दोन्ही. हे फूल जास्वंदाचंच आहे, जास्वंदाचे फूल. पपई मादी फूल म्हणतात. फक्त एकलिंगी फुलांमध्ये फक्त पुंमंग असेल तर नर फूल व फक्त जायांग असेल तर मादी फूल. मादी फूल म्हणजे उदाहरणार्थ पपई.